सतरंगी आकाशातून ते काळ्या ढगापर्यंत सगळे एका दिवसात. नमस्कार मंडळी, मी रुपेश आणि स्वागत तुमचं आजच्या आपल्या मिनी व्लॉग मध्ये. तर सकाळी तयार होऊन मी निघालो एका कामात दोन कामं करायला. कसं ते तुम्हाला कळलंच. सगळ्यात आधी पाणीचा जार इथं ठेवला आणि आलो एटीएम मध्ये. एटीएम मधून पैसे काढून आलो परत पाणीचा जार घ्यायला. मग पाणी पण आणि पैसे पण घेऊन आलो घरी. झाले ना एका कामात दोन कामं. पाण्याचा जार ठेवला आणि बाहेर आलो तर आज पण वाघाची मावशी बाहेरच होती, पण मला पाहून मध्ये पळाली. मी चाललो होतो मित्राकडे म्हणून आधी पेट्रोल टाकलं आणि थोड्या वेळाने पोहोचलो ऑफिसवर. लगेच जेवायला बसलो. बाजरीची भाकर, ठेसा, पोळी, बिर्याणी आणि भाजी. मस्त मेन्यू होता आज. थोड्या वेळाने आम्ही निघालो चहा प्यायला. आणि कुठं चाललो ते सुशांत कडून ऐका. मित्रांनो, आम्ही निघालेलो चहा घ्यायला आणि आज पूर्णपणे 2 किलोमीटर दूर जाणार चहा घ्यायला. एकांत चहा आणि एकांतात बसून चहा पिणारे सोबत. पण मित्रांनो, आज आकाश खूपच भारी दिसत होतं. तेवढ्यात मला दिसलं हे सतरंगी आकाश. वाव, फर्स्ट टाइम पाहिलं मी असं काही. मग पोहोचलो आम्ही 2 किलोमीटर लांब एकांत वर चहा प्यायला. आम्ही तर नॉर्मल चहा घेतली, पण प्रमोद जिम वाला माणूस म्हणून ब्लॅक टी विथ लेमन घेतो. थोड्या वेळाने गप्पा मारून आलो आम्ही ऑफिसवर. पण इथे येऊन प्रमोद या लहान लेकराला परेशान करायला लागला. नंतर पाहतो तर काय बाहेर ढग फुल स्पीड मध्ये पळायला लागलो होतो आणि एकदम काळे काळे झाले होते. हे सगळं पाहून प्रमोद आणि मला तर खूप टेन्शन आलं, कारण आम्हाला घरी जायचं होतं आणि पाऊस सुरू झाला. लगेच लाईट पण गेली आणि बाहेर विजा कशा फोटो काढताय ते पण बघा. मग शेवटी पाऊस थोडा कमी झाला आणि आम्ही घरी जायचा निर्णय घेतला. पण घरी येऊस तर मी पूर्ण वल्ल झालो होतो. तुम्ही ते पाहू शकता. पण दिवस खूप मजेदार होता. तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करून घ्या. भेटू येऊ द्या. जय महाराष्ट्र.